माधवी अगं इथे नसणारे आतमध्ये हुडक. अहो तुम्ही शोधा ना बेडरूम मध्ये. बघितलं ग, बेडरूम मध्ये बघितलं, गंमत म्हणून बाथरूम मध्ये पण बघितलं. नाहीये, तू इथे नाही, आत हुडक जा, मला पार्टीला जायला उशीर होतोय. जा ना मग. एक साधं घड्याळ हरवलंय ना तर अख्खं घर डोक्यावर घेतलंय तुम्ही. काय 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 साधं घड्याळ? साधं घड्याळ? अगं माझ्या कंपनीच्या चेअरमनने फक्त मला एकट्याला ते घड्याळ दिलं होतं कंपनीचं टार्गेट अचीव केल्याबद्दल. गेल्या अर्ध्या तासात तिसऱ्यांदा सांगताय तुम्ही मला विलास. आणि त्यावर तुमच्या इन्शुरन्स कंपनीचं एम्ब्लेम होतं हेही सांगितलंय. एवढं महत्वाचं होतं घड्याळ तर ठेवायचं ना नीट. ठेवणार तुम्ही, शोधणार आम्ही. शिस्त नाही तुम्हाला, शिक्षा मात्र आम्हाला. हो शिस्त काय नाही. हा शिस्त काय नाही. अरे अरे या घरात सतत वस्तू हरवत असतात, त्याला कारणीभूत तू आहेस. मी नाही तर काय, सारखं ऑनलाईन शॉपिंग चाललेलं असतं. आज हे विकत घे, उद्या ते विकत घे. घरात वस्तू एवढ्या झाल्यात ना, अरे घरात वस्तू एवढ्या झाल्यात, माणसं हुडकायला लागतायत. आणि मागच्या आठवड्यात तुम्ही मला फोर्स करून श्रीखंड मेकर घ्यायला लावलं ते एवढंच बसलं कुठल्या कुठे. या घरात मी एकटी शॉपिंग करत नाही. तू आधी घड्याळ उडक, मला पार्टीला जायला उशीर होतोय. परमेश्वरा, ते घड्याळ तुमच्यासाठी इतकं महत्वाचं होतं हे आज कळतंय मला विलास. हेच तर दुर्दैव आहे ना. मला तुमच्याशी कसं वागावं तेच कळत नाही विलास. म्हणजे काय? म्हणजे आज तुम्हाला एक गोष्ट महत्वाची वाटत असते, उद्या दुसरीच. म्हणजे समोरच्याला सतत गोंधळलेल्या अवस्थेत ठेवण्यात फार मजा येते तुम्हाला. पाळण्यात असल्यापासून तू गोंधळलेली आहे विलास. विलास काय, तुझ्या बाबांनीच सांगितलं मला. आणि या बाबतीत तुम्ही आणि तुमची मुलगी दोघंही अगदी सारखे आहात. काय रुच्याचा काय संबंध इथे? काय झालं तिचं? किमान तिला एक फोन करा आणि विचारा कुठे आहे ती. मग गेले कुठे? गेले कुठे ती? सांगून गेले ना. नाही तशी बोबडी सांगून जाते आपल्याला. आता आपण काय करायचंय काय नेमकं ते तूच डिसाइड कर, कारण कन्व्हिन्स तुलाच करायचंय त्याला आपल्याबद्दल. अरे पण मी एकट्यानेच का करायचं हे सगळं? हे बघ, मी जर त्याला सांगितलं ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर त्याला हे सगळं असं चाइल्डिश पोरखेळ टाइप्स वाटेल. पण तू जर त्याला सांगू शकलास आपल्याबद्दल तर हे सगळं स्मूथ होईल. आज इतका ग्रेट चान्स होता, तू किती भारीतला आहे त्याला दाखवायचा. का बरं आजच का? काय ते बघ, तू बोर्ड बघ मेडिटेशनचा. सध्या तो इतका प्रयत्न करतोय रागावर नियंत्रण वगैरे करण्याचा. आता त्याला कळलं असतं ना आपल्याबद्दल, शक्यतो त्याने शांत राहायचा प्रयत्न केला असता. मधुमेही रोग्यांनी पायी अनवाणी चालत लांबची यात्रा करावी. किती छान. सकाळ संध्याकाळ गोमूत्र पिऊन आपला रोग बरा करावा. नाही नाही, मी गोमूत्र नाही. अगं नाही, हे गोमूत्र पिणार नाहीत. इथे गाय कुठे मिळणार? इथे मुंबईत गाय कुठे मिळणार ग? मागे गोमूत्र. मी अगं हे काय, गाईच्या मागे धावत धावत गोमूत्र पिणार की काय? शिंग, तुतारी, ढोल. क्रॅक आहेस का तू? आई हे आले, त्यांच्याशी तू डायरेक्ट बोल. नाही आई 2 दिवसापासून म्हणते बोलायचंय. आता बोला. आता बोला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.